जत्रा. चैत्राचा महिना. झाडांना कोवळी पाळी फुटली होती. पाखरांचा किलबिलाट चालला होता. या दिवसात शेतकरी रिकामा असतो. गव्हाच्या व हरभऱ्याचा हंगाम संपलेला असतो. नांगरटीला अचूक अवकाश असतो. शेतकऱ्याच्या हातात पैसा खुळखुळत असतात. या महिन्यात वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भरतात. आज बहिरोबाची जत्रा. मी पहाटे उठलो व अंघोळ केली. आईने दशम्यांचा डबा भरून दिला. कपडे करून मी शाळेत गेलो. माझ्या वर्गातील मुले जमली होती. गुरुजी तयार होते. आम्ही जत्रेला जाण्यासाठी निघालो. बहिरोबाचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. आम्ही झपाझप चालू लागलो. दुरून देवळाचा कळस दिसू लागला. सनई चौघड्यांचे सूर कानावर आले. उन्हामुळे नदीचे पाणी उथळ होते. आम्ही हातपाय धुतले व देवळाकडे गेलो. दरवाजाजवळ लोकांची खूप गर्दी होती. जो तो आत शिरण्यासाठी धडपडत होता. गुरुजींनी त्यांना विनंती केली. पुरुषांनी एका रांगेत उभे राहावे असे त्यांनी सांगितले. स्त्रियांची एक वेगळी रांग तयार झाली. आम्ही स्वयंसेवकाचे काम पत्करले. 2 मुले देवाजवळ उभी राहिली. दोघेजण दरवाजाजवळ थांबलो. दोघेजण रांगेच्या शेवटी उभे राहिले. सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळू लागले. गावोगावचे शेतकरी बैलगाड्या जुंपून आले होते. जत्रा म्हणजे त्यांची सहलच. पुरुष, बायका, मुले यांच्या झुंडी लुटत होत्या. पागोटी, पटके व लुगडी यांची गर्दी रंगीबेरंगी दिसत होती. दुपारी 12 वाजता आरतीचा सोहळा झाला. ढोल, करणे, चौघडे व घंटा यांच्या आवाजाने माझ्या कानठळ्या बसल्या. नंतर आम्ही नदीवर गेलो. सर्वांच्या दशम्या एकत्र करून गुरुजींनी गोपाळकाला केला. हसत गप्पागोष्ट करीत आम्ही फराळ केला. पाणी पिऊन आम्ही हिंडायला निघालो. कापडाची व तयार कपड्यांची दुकाने खूप होती. भांड्याच्या दुकानांची रांगही मोठी होती. हलवाईची दुकाने तऱ्हेतऱ्हेच्या मिठायांनी गच्च भरलेली होती. फुलवाले आणि फळवाले पुढ्यात पाट्या घेऊन बसले होते. कासाराच्या दुकानापुढे बायकांची गर्दी जमली होती. फुगे, पिपण्या व खेळण्या विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या भोवती मुलांची गर्दी दिसत होती. जत्रेच्या दिवसात हजारो रुपयांचे उलाढाल होते असे गुरुजींनी सांगितले. एका बाजूला दरवर्षी अस्वलाचा खेळ करू दाखवत होता. त्या बाजूला एक माकडवाला दिसला. त्याची 2 माकडे नाचत होती. कोल्हाट्याच्या खेळाला खूप गर्दी जमली होती. एका कोल्हाट्याने आपल्या कपाळावर एक उंच बांबू उभा करून ठेवला होता. त्या बांबूवर एक मुलगी कसरतीचे खेळ करत होती. पलीकडच्या बाजूला एक तंबू होता. जिकडे तिकडे उत्साह व आनंद भरला होता. एका बाजूला लाकडी घोड्यांचे एक रिंगण फिरत होते. 5-5 पैसे देऊन आम्ही घोड्यावर बसून गिरक्या मारल्या. नंतर आम्ही फिरत्या पाळण्यात बसलो. उंचावरून एकदम खाली उतरण्याचा अनुभव आम्ही घेतला. खूप मजा वाटली. नदीकाठच्या वाळूत कुस्त्यांची दंगल चालली होती. 3-4 कुस्त्या पाहिल्या. एक कुस्ती तर अटीतटीची झाली. ती जिंकणाऱ्या पहिलवानाला चांदीची कडे व पेला म्हणून बक्षीस दिला मिळाला. सूर्य मावळतीच्या डोंगरावर टेकला. आम्ही परत फिरलो. आज खूप पाहायला मिळाले. खूप खूप मजा आली.